हो हो. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला विशालतेचा मोहन भाला पडतो रयदेवधुनी नव्या युगाचा स्वावलंबी कृती ठेवून ज्ञान साधा विशालतेचा मोहन भाला पडतो आहे रयदेवधुनी नव्या युगाचा. आपला वारसा आपले विद्यार्थीच पुढे चालवतील याबद्दल तीर्थरूपांना ठाम होते. डॉक्टर अंजिलवेल मॅथ्यू यांनी कर्मवीरांच्यावर लिहिलेल्या इंग्रजी चरित्र ग्रंथाचं प्रकाशन सातारा इथं 18 जून 1957 रोजी झालेलं होतं. त्यावेळी रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, भारताचे तत्कालीन अर्थमंत्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर CD देशमुख साहेब म्हणाले होते की भारतामध्ये संस्था काम करत नाहीत, व्यक्ती काम करतात. व्यक्ती जेवढी थोर आणि धडाडीची तेवढे तिच्या हातून उत्कृष्ट आणि असामान्य काम होतं. पण त्या व्यक्तीच्या नंतर मात्र या कार्यातला जिवंतपणा आणि ध्येयनिष्ठा हरवत जाते. हा जो माझा आजपर्यंतचा अनुभव होता त्यास रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीरांचे सेवक अपवाद राहिलेले आहेत. आदरणीय डॉक्टर देशमुख साहेब यांचे शब्द अगदी यथार्थ होते. कारण अण्णांच्या अनेक हितचिंतकांना त्यांच्या पश्चात संस्थेची काय होणार याची काळजी वाटायची. स्वतः अण्णा मात्र म्हणायचे की माझे विद्यार्थी हेच माझे कार्य पुढे चालवतील. अण्णांच्या निधनाला 62 वर्षे उलटून गेल्यानंतर ही संस्था आज उत्तम प्रकारे काम करत आहे. इतिहासातील मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही. त्यांचं कृपाछत्र आहे म्हटलं तरी चालेल आणि त्यांच्याच कृपाछत्राखाली रयत शिक्षण संस्थेने शताब्दी सुद्धा पूर्ण केलेली आहे. आज या समारंभासाठी आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, ज्यांच्या माध्यमातून शताब्दीनिमित्त रयत शिक्षण संस्थेला 11 कोटी निधी उपलब्ध करून दिला. आम्ही महाराष्ट्र शासनाचे निश्चितपणे आभारी आहोत. रयत शिक्षण संस्थेचे माझ्या मॅनेजिंग काउन्सिलमधील सहकारी माननीय दिलीप वळसे पाटील, माननीय विश्व एखादी पद्धती आपण तयार करू आणि मग रयतनं ठरवलं की आपण याच्यासाठी काम करायचं आणि मग रयतचे 100 शिक्षक आम्ही गोळा केले. प्रत्येक विषयाचे 10 विषय तज्ज्ञ, त्याच्यानंतर त्याच्यावरचे सुपर विषय तज्ज्ञ, 2 टेक्नो सॅव्ही अशी जवळजवळ 100 शिक्षकांची टीम केली आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज एक लिंक दिली जाईल. त्याच्यामध्ये व्हिडिओ असतील, PPT असतील, क्वेश्चन बँक असेल, त्याच्यानंतर चित्र असतील किंवा इतर माहिती असेल, टेक्स्ट असेल. हे दररोज दिवसातून कमीत कमी आपण विद्यार्थ्यांना काही अभ्यास करून देऊ. दिवसातला 1 तास का होईना विद्यार्थ्याला शिक्षणाच्या बरोबर अशा पद्धतीची संकल्पना मांडली पण तयार केली. त्याच्यासाठी एक मॉडेल उभं केलं. आमच्या ह्या सगळ्या शिक्षकांनी 24 तास राबून हे सगळे PPT व्हिडिओज लिंक केले. हे सगळे लिंक सेंट्रल ऑफिसला आले गेले. सेंट्रल ऑफिसला एक वेगळी त्याची कमिटी नेमली गेली आणि त्याच्यातून दररोज सकाळी 6 वाजता प्रत्येक लिंक त्या विभागाकडे जात होती. विभागाकडनं मुख्याध्यापकांच्याकडे जात होती 7:30 वाजता. मुख्याध्यापकांच्याकडनं त्या शिक्षकांच्याकडे 8 वाजता येते आणि तिथून मुलांच्याकडं ती लिंक जात होती. जवळजवळ 4.5 लाख मुलांच्यापर्यंत दररोज लिंक पाठवत होते. ज्या पेटंटकडे वळालो आणि सांगायला मला आनंद वाटतो, रयतच्या नावावर आज या क्षणी 108 पेटंट आहेत. 27 रजिस्टर झालेले आहेत, 27 पब्लिश झालेले आहेत. 31 हे नेक्स्ट जनरेशनचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आलेले आहे. पत्रिकेचे प्रकाशन आदरणीय खासदार शरदरावजी पवार साहेब
व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद साहेब. माननीय परेश रामशेठ ठाकूर साहेब पनवेल यांचा संस्थेच्या वतीने स्वागत आणि सन्मान. धन्यवाद साहेब. माननीय श्रीमती सुशीला सुरगोंडा पाटील एरंडोली सांगली यांच्याकडून रुपये 30 लाख देणगी मिळालेली आहे. त्याचे प्रतीक म्हणून आणखी एक देणगी उपरीचे विद्या मंदिर सशक्त व्हावे यासाठी ती आहे, अशा प्रकारचे मनोगत सन्माननीय शेंडुरे साहेब यांनी व्यक्त केलेले आहे. फिरुनी येवो एक सुनामी प्रलयंकारी लाट दांडवी ओंकाराचे नृत्य तांडवी भिंत जल. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय वसीम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. सत्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह पुस्तक व गुलाब पुष्प. रयत शिक्षण संस्थेच्या गुलाब पुष्प चिन्ह पुस्तक व गुलाब पुष्प होत आहे. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा या महाविद्यालयातून सन्मानचिन्ह पुस्तक व गुलाब पुष्प शुभ हस्ते संपन्न होत आहे. पुरस्कार सन्मान चिन्ह पुस्तक व गुलाब पुष्प. यशवंतराव माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. डॉक्टर प्रतीक जाधव सर यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. पंक्ती असलेले शाखा श्री रावसाहेब रामराव पाटील श्री रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय सावळज या महाविद्यालयाने सत्काराचं देवा. सत्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प. फॉर गर्ल्स मलकापूर जिल्हा कोल्हापूर. आदरणीय आमदार आशुतोषजी काळीताई. सत्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह गुलाब पुष्प. धन्यवाद साहेब. गट ब 800 पर्यंत विद्यार्थी. धन्यवाद साहेब. सत्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. सत्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह आदरणीय मान्य नामदार विश्वजित कदम साहेब संपन्न होत आहे. सत्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प. भेटीचा स्वीकार करावा. आदरणीय साहेब, महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक व राजकीय पटलावरील आत्मतेजाने फुललेला कल्पवृक्ष, सुसंस्कृत कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकीचा ओलावा असणारे राजकारणी, परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक, संवेदनशील कार्यकर्ते आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांना पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्काराच्या निमित्तानं हे मानपत्र समारंभपूर्वक प्रदान करत असताना आम्हास विलक्षण आनंदाची अनुभूती येत आहे. साहेब, आपण गेली 5 दशके आपल्या उक्ती आणि कृतीतून समाज आणि संस्कृतीच्या उन्नयनासाठी कृतीशील वैचारिक योगदान देत आहात. ज्ञानपरायणता, करुणा, लोकनिष्ठा, परिवर्तनशीलता आणि उदात्त ध्येयवाद याचा परमोच्च आविष्कार म्हणजे आपले व्यक्तिमत्व. सामान्य माणसाचे जीवन उन्नत व्हावे हा विचार उराशी बाळगून आपण केलेले कर्तृत्व म्हणजे समाज परिवर्तनाची अक्षरगाथाच. यातूनच आपल्या सौजन्यशील आणि संवेदनशील स्वभावाचे भावोत्कट दर्शन घडते. अशी ही गगनाला भिडलेली कर्तृत्व गाथा आम्हाला प्रेरणा आणि नवकार्याची ऊर्जा देणारी आहे. सर्वसामान्य माणसाच्या उन्नतीसाठी अविश्रांत परिश्रम घेण्याचे व्रत स्वीकारलेल्या कुटुंबात श्री दत्तात्रय आणि अनुसया या सुसंस्कृत आणि श्रेष्ठ मूल्यांची जपणूक करणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी आंबेगाव तालुक्यातील निरगुंज गावी आपला जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील धडे जन्मगावीच गिरवल्यानंतर उच्च शिक्षण घेण्याची संधी आपणास विद्येचे माहेरकर असलेल्या पुण्यनगरीत मिळाली. समाजाच्या तळागाळापर्यंत जावं, समरसून काम करावं,
उपेक्षित वंचितांचे दुःख जाणून घ्यावं, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ते सोडवण्यासाठी लागणारी संवेदनशीलता, धीरोदात्त वृत्ती याचा वस्तुपाठच साहेबांच्या सानिध्यात आपणास मिळाला. पुढे आंबेगाव तालुक्यातून विधानसभेत पोहोचला हाही एक विक्रमच म्हणावा लागेल. ग्राम विकास, शेतकरी, शेतमजूर, कामगार त्यांच्या जगण्याचा स्तर उंचावणे, एवढा प्रदीर्घ काळ रयत शिक्षण संस्थेची अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने सेवा करून समाजापुढे त्यागाचा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या जीवन कार्यातून नवीन पिढीने प्रेरणा घ्यावी यासाठी हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. संस्थेच्या वतीने नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन. या संस्काराचे उपासक, सामाजिक क्रांतीच्या विचारांचे पुरस्कर्ते, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या तत्वज्ञानाचे जीवनभर परिशीलन या वैचारिक अनुबंधातूनच गेली 40 वर्ष रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून कार्यरत राहिले. त्याचबरोबर संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, उपाध्यक्ष अशी विविध पदावर त्यांनी कार्य केले. त्याचे चिरंतन लक्षात राहणारे आहे. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी साथ चढवला आहे. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्याचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी आज सोमवार दिनांक 9 मे 2022 रोजी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार भाई गणपतरावजी देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करीत असताना त्यांच्या प्रती आमच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. आदरणीय शरदरावजी पवार देशमुख, सौ शोभा पाटील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख हे करत आहेत. आदरणीय श्रीमती रतनबाई देशमुख यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. गावच्या सौ राहीबाई सोमा पोपेरे यांच्या रूपाने बीज माता म्हणून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आज त्यांना ओळखले जाते. कृषी संस्कृतीच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर स्त्रियाने शेतीचा शोध लावल्याचे संदर्भ आढळतात. भारतीय शेतीवानाच्या संवर्धन कार्यातही त्यांचा प्राचीन संदर्भाची पुनरावृत्ती झाली. एका स्त्रीने आपल्या संपन्न कृषी परंपरेच्या रक्षणाची जबाबदारी शिरावर घेत स्मृतीत जाणाऱ्या देशी बियाण्यांचे पुनरुज्जीवन केले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला गाईच्या गोठ्यात केली तरीही लोक विलक्षण असे काहीतरी करण्याची उर्मी आणि आंतरिक चिंत आपणास स्वस्थ बसते नव्हती. आपल्या बीज माता असा उल्लेख केलेला तो यथार्थ वाटतो. BBC सारख्या प्रसार माध्यमांनी जागतिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या 100 महिलांच्या यादीत आपल्या नावाचा केलेला समावेश या देशाची मान उंचावणारे असे आहे. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान करून आपला केलेला गौरव हा केवळ आपला गौरव नसून हजारो वर्ष कृषी परंपरेशी आणि इथल्या मातीच्या काळ्या आईशी कुशीत सर्जनशीलतेचा अद्भुत आविष्कार करणाऱ्या बळीराजाचा गौरव आहे. आपल्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तिमत्वाच्या युगप्रवर्तक कार्याचा सन्मान करण्याची संधी आम्हास मिळणे हे आम्हा सर्वांचे सद्भाग्य समजतो. बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार 2021-22 आपणास प्रदान करताना आम्हास आनंद आणि अभिमान वाटतो. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा अशी विनंती आपले स्नेहांकित माननीय खासदार शरद पवार साहेब. बी बियाण्यांच्या जुन्या वाणांच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या बीज माता पद्मश्री सौ राहीबाई पोपेरे यांना संस्थेच्या वतीने रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सन्माननीय बीज माता पद्मश्री सौ राहीबाई पोपेरे यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन. मी आदरणीय राहीबाई पोपेरे यांना विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. आईची मला मस्त नारी शक्ती पुरस्कार भेटला, पद्मश्री भेटला आणि पुरस्कार घेताना जाताना मला लोक प्रश्न विचारत तुला कसं वाटलं. मला पहिलंच त्या मातीचं ध्यान आलं, त्या मातीची नाळ जोडली, त्या मातीचं नातं जोडलं म्हणून हे पुरस्कार माझे नसून मी ह्या काळात आपण सगळे तुम्ही आम्ही नवीनच्या मागे लागलो आणि हे संकल्प हा अनुभव गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, गावठी बियाण्याचा, केमिकल खतांचा, औषधांचा मी फक्त माझ्या घरातच अनुभव घेतला आणि मग मला समाजापुढे आणावा वाटला.
का मला मी शाळा शिकेल नाही, कधी शाळेची पायरी नाही गेली, पण आता मोठमोठ्या कॉलेजवर मला जावं लागत आहे. खरे बेसागरीची मुलं माझ्याकडे शिकायला येतात, आजी आम्ही तुमच्याकडे शिकायला आलो. मी मग ते आजीच शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे? मग ते म्हणते तुमचं जे ज्ञान, जे नॉलेज हे आम्हाला शिकायचंय. मग मी बसते आणि त्यांना सांगते 2 गोष्टी. तर हे काम करत असताना हे शिक्षण म्हणजे खरोखर आता काही बोलून नाही दाखवलं याच्यामध्ये. तर हे मला लहानपणापासून समाजात काम करायची अपेक्षा होती, का समाजात काहीतरी काम करायचंय. पण आमचे आई लहान असतानाच वारले, आम्ही 7 बहिणी होतो आणि त्या टायमाला आमच्या वडिलांची खूप गरिबी होती, तर शाळा काही शिकता आली नाही शाळा शिकता आली. पण आमच्या वडिलांच्या बोटाला धरून आम्ही कायम शेतीमध्ये काम करीत होतो. आणि त्या टायमाला समजा शाळा नाही शिकवली आमच्या वडिलांनी, पण ज्ञान बाकी भरपूर शिकवलं. ते 1 महिन्या 15 दिवसांनी सगळे मुलं जवळ घ्यायचं, ते पण शाळा शिकेल नव्हते आणि ते ज्ञान शिकवायचे. तर त्या ज्ञानाचा एक शब्द कागदावर जसे लिहून ठेवतात, आता प्रत्येक व्यक्ती कागद घेऊनच बोलते, पण मी माझ्या वडिलांचा एक शब्द मी माझ्या डोक्यामध्ये घेऊन आणि तेच बोलत असते. प्रत्येक व्यक्ती कागद नाही तर मोबाईल हातामध्ये कायमचे बोलणारे असले तरी कशा काळ्या मातीचं मी माझ्या घरात बांधव भरून मी अनुभव घेतला, का माझ्या घरात आजार वाढू लागले, मी बांधव झालं, का माझा एक नातू आजारी झाला, तिच्याकडे मी दुर्लक्ष केलं, राग आला म्हणून दुर्लक्ष केलं. तर त्या टायमाला त्याला 5 अकोला संगमनेर नाशिक तर मुंबईला न्यावं लागलं. आणि त्या टायमाला रुपया नसताना 1.5 लाख रुपये लागले. आणि तिथून पुढं मग माझ्या कुटुंबाला थोडं शिकवलं. तिथून पुढं मग माझं कुटुंब मी सांगत तसंच ऐकायला लागलं. मग मी देशी करायला लागली, देशी खायला लागले, केमिकल खतं औषधं वापरायचे बंद केले. माझ्या घरचे आजार मला कमी दिसू लागले. मी बचत गटांना सांगायचे, नातेवाईकांना सांगायचे, पण खूप लोक मला हसायचे, खूप नावं ठेवायचे. असं काम करता असताना मी ऊसतोडी कामदार होते काही दिवस. ऊस तोडून गेले का 5 वर्षे रोपं तयार करत होते, रोपं तयार करायचे आणि बचत गटाच्या मार्फत पाईप संस्थेच्या मार्फत बचत गटाला 1-1, 2-2 रोपं देऊ लागले. आता त्या पण महिला म्हणायच्या हे रोपं देते, हे आपल्याकडं पाणी नाही, हे जगवायचे कसे. मी माझ्या शेतामध्ये माझ्या दाराकडून जगदाने मावशीने पाहिले तिथं येऊन एक टाईम कसे झाडं जागवले. मी खाली बिस्लरी बाटली लावून, वर सलाईनाची बाटली लावून ह्या पद्धतीनं मी पण झाडं जागवले आणि महिलांना पण जागवायला सांगितले. आजही महिलांच्या दारात 2 पेरूचे झाडं, लिंबाचे झाडं, कढीपत्ता, पपई, शेवगा, हातगा हेच रोपं तयार केले. आजही महिलांच्या दारामध्ये ग्रामीण भागामध्ये 1-1, 2-2 झाडं उभी आहेत. हे काम करत असताना तेव्हा मग हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊ लागले, पण त्याला माझ्याकडे पैसा नसायचा. मग मी 1-1 वाण म्हणून रोपच देऊ लागले. ते रोप देत असताना बाईक संस्थेची माझी गाठ त्याच्या निमित्त ओळख होती, गाठ झाली आणि मी फक्त बिल आवाज आले होते. आणि बाईक संस्थेचे साहेब माझ्याकडे आले, मी वटीओबी निवडीत होते, त्यांनी माझी विचारपूस केली. बघतच राहिले अर्धा तास त्या टोकरीकडे. मग त्यांनी मला विचारलं कुठे चालेल, म्हणले चालेल बिल आवाय. कशाचं तर म्हणले येलो आपण भाजीपाला. एवढं म्हणले हो. मग म्हणे कोणत्या बाजारची खरेदी, म्हणले बाजारची खरेदी नाही, पारंपरिक घरचीच खरेदी. मग लोक म्हणायला लागले, हे ते म्हणू लागले हे कशी काय घरची खरेदी, लोकांजवळ सगळं नवीन सगळं आणि तुम्ही कशी काय जुनं म्हणते. आता मी म्हणले याच्यात दुसऱ्या गावचं 1 सुद्धा बी नाही, 4 बी नव्हतं माझ्याकडे. 4 वाटे माझ्या गावातून माझ्या शेजाऱ्यांकडूनच गोळा केले. आणि मग त्यांनी सगळं माझं मार्गदर्शन घेऊन आणि त्याचे फोटो काढले. त्यांना 100-125 वाण माझ्या घरात भेटला. आणि ते मी म्हणते माझं गावरा नाही दिशी पण समोरचे नाही म्हणते. मग त्यांनी सगळं ते तपासायला गेलं. जुने ते सोनं खणखणीत नाणं ते सगळं दिशी निघालं आणि त्यांच्या मदतीनं आज हे जगासमोर काम केलंय आणि जगासमोर हे पुरस्कार घेते. तर माझं एकच स्वप्न आहे का आपण भरपूर पिकं घेतो, भरपूर खातो, पण आपल्यामध्ये आजार किती वाढले याचा कोणी विचार करा. तुम्ही सगळे शिक्षण वर्ग आहे, मी एक आडाणी माहिले. आपली काळी माती आपण संपवायच्या मागं लागलोय. काळे आईचं आरोग्य राखा, काळ्या आईचं थोडं बघा, कारण ती अन्न देती माता आहे. आता हे पैसे किती भेटले, किती पैशांचे चेक असले तरी पैसे कुणी खाऊ शकते नाही. जी माता अन्न देते ना, जी माती अन्न देते तेच अन्न आपण खातोय. आणि ते अन्न जर चांगलं असलं तरच आपली पुढची पिढी चांगली राहणार आहे. याच्यासाठी आपल्या काळ्या आईचं सुद्धा आरोग्य राखा आणि काळ्या आई काळ्या मातीचं सुद्धा बघा. आपल्याला जर पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर आपण परत जुन्याकडे वळलं पाहिजे, जुनं बियाणं पुढं आणलं पाहिजे.
देशी गायी पुढे आणल्या पाहिजे, आपण शेतामध्ये झाडं लावले पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. अहो किती सारे खत औषधं किती मारतात, ते पाणी विहिरीमध्ये जातं, ते आपण पितो, आपण कुठंतरी आजाराला बळी पडतो. आणि एक मी सांगते, आपण स्वतः पैसे देऊन विष घेतो, ते आपण खातो, कुठंतरी आजाराला बळी पडतो. मग मी सांगते शेतकऱ्यांना, प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन असावे, प्रत्येकाच्या शेतात परसबाग असावे, का आपल्या बाळाच्या डब्याला सकाळच्या आपलाच ताजा भाजीपाला आला पाहिजे. पण शेतकरी नाही, आता भरपूर माल निघाले, चायना भरपूर निघाले, नुसते पैसा मागे लागले. पण पैसा करून करून माती जर संपली तर आपण आपली पुढची पिढी काय करणार आहे आणि आपली पुढची पिढी काय खाणार आहे? त्याच्या करताना आपल्या मातीचं आरोग्य, सगळ्या शेतकरी बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे की या मातीचं आरोग्य राखा. आता कोरोनामध्ये भरपूर शिकवलं, सगळे घरात बसले, कोणी घराच्या बाहेर पडू नये, कोणी कुठे हिंडू नये. पण माझ्या शेतकरी बंधूला का नाही कोणी रोखलं? तू शेतामध्ये काम करू नको, तू शेतामध्ये जाऊ नको. आणि शेतकरी जर घरात बसला असतं तर आज तुम्ही आम्ही काय खाल्लं असतं? आणि शेतकऱ्याला पूर्ण झालीच नाही, कारण तो कष्ट करीत होता, तो घाम गाळीत होता, तो त्यामुळं त्याला पूर्ण झालीच नाही. जे झाडाखाली राहिले ना, खेड्याने पूर्ण झालीच नाही, जे झाडाखाली राहिले ते पूर्ण होऊन चांगले झाले. आणि जे दवाखान्यात गेले ते मरेलच घरी आले. कारण गावाचा हा प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडलाय. काही ना पूर्ण झाले, निकोळ झाडं खाली ठेवले तरी ते चांगले झाले, आणि जे दवाखान्यात गेले ते गेले. तर याच्या करताना मी म्हणते, पैशाच्या बँका गावोगाव आहेत, गलोगलीने आहेत, पण प्रत्येक गावामध्ये एक DCBची बँका तयार झाली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये एक रायबाई तयार झाली पाहिजे. आणि माझ्या शेतकरी बंधूच्या जे आत्महत्या करतोय ती कशामुळे होती? दरवर्षी बी विकत घ्यायचं, दरवर्षी पेरायचं, त्याला खत, त्याला औषध, त्याला फवारे, नाही बाजारभाव भेटला का त्याला आत्महत्या करायचा टाइम येतो. मग शेतकऱ्याची आत्महत्या जर रोखायची असेल तर आपण परत जुन्याकडे वळलं पाहिजे, ह्या मातीचं सुद्धा आरोग्य राखलं पाहिजे. आणि प्रत्येक गावोगाव DCBची बँका तयार झाली पाहिजे. कारण आपले पुढचे मुलं चांगले घडले पाहिजे, चांगले जन्माला चांगले आले पाहिजे. आता किती आजार होते बाळाला, पोटातच काय. एक टाइम असा विक्रमगडला गेले होते मी, आणि तिथे एक असाच प्रकार घडला. कारण चायना समोर मांडलेली होती, मी गेले चायनावर बोलून. आपण पैसे देऊन विष घेतो, आपण आजारी होतो, कुठंतरी एखाद्या दवाखान्यात जातो, जोपर्यंत आपल्याकडे पैसे. कुटुंबियांचे आभार मानतो. आणि मला जो 25,000 रुपयाचा जो चेक दिलेला आहे, त्या चेकमध्ये काही भर घालून मी 25 लाख रुपये संस्थेला देणगी या ठिकाणी जाहीर करतो. आणि हा माझा पुरस्कार नम्रतापूर्वक मी ज्यांच्यामुळं घडलो त्या आदरणीय पवार साहेबांना अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नियम घालून दिले आणि त्या नियमाचं पालन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकत्र जमता आलं. आणि त्यामुळे ही 2 वर्षाची जी गॅप होती, त्या 2 वर्षामध्ये अनेक पुरस्कार देशी जाऊन गेले होते, ते आज आपण या ठिकाणी दिले. ते सेंद्रिय खत असेल किंवा अन्य खत असेल, त्या खतपाण्याच्या संबंधीची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेतली. आणि त्यावेळेस या वृक्षाची वाढ ही निरोगी फळांनी झाली, आणि त्याची फळं आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो. साधी गोष्ट आहे. आजच्या वर्षांपासून तुम्ही वाचली असतील तर त्याच्यामध्ये एक बातमी आहे. ती बातमी अशी की यंदाच्या वर्षी या देशातून परदेशामध्ये साखर निर्यात झाली, त्याची किंमत 40,000 कोटीची आहे. आणि राज्यपालाच्या काही गोष्टीची पूर्तता झाल्याच्या नंतर कदाचित येत्या जूनपासून तरुणी भाऊराव पाटील विद्यापीठ हे आपण या ठिकाणी सुरू करू शकू, त्याची खात्री करणार आहे. शिक्षणामध्ये शिक्षित करतील, मार्गदर्शन करतील आणि त्या माध्यमातून जे विद्यार्थी शिकतील त्याच्या जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांच्यापर्यंत श्रेणीमध्ये घेण्याचं एक प्रकारचा करार हा त्यांनी केलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, उत्पादन त्यांच्या कामाचं उत्पादन
आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या काळात केलं. जाईबाईचं भाषण चालू असताना माझ्या मनात एकच गोष्ट आली की समजा अण्णा या ठिकाणी असते तर अण्णाने शाबासकीची थाप जाईबाईच्या भाषेवर दिली असती आणि या पद्धतीचं काम सुरू करावं अशा प्रकारचं आव्हान हे तुम्हाला मला सगळ्यांना केलं. आज या ठिकाणी इस्माईल झेटुल्ला यांनी संस्थेच्यासाठी अण्णांसाठी आयुष्य दिलं आणि अशांचं स्वजन संस्थेने करायचं सोडून त्या संदर्भात काम करणाऱ्या आपल्या सहकार्यांचा सन्मान हा करण्याची कल्पना आपण या ठिकाणी घेतली आणि मला आनंद आहे की आज राज्याच्या गृहमंत्र्यांचा सन्मान आयुष्य काम संस्थेच्यासाठी केलं. अण्णांचा एक आवडता विद्यार्थी म्हणून त्यांची संज्ञा होती आणि सवर्ण आयुष्य त्यांनी या संस्थेच्यासाठी दिलं. आज ते या ठिकाणी नाहीत त्यामुळे आपण अस्वस्थ आहोत. गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेक वर्ष संसदीय पद्धतीचा आदेश सांभाळून सामान्य माणसाचं दुखणं मारण्याचं काम त्यांनी केलं आणि या संस्थेची सुद्धा बांधिलकी केली. त्यामुळे त्यांचंही स्मरण होतं आणि शंकरराव कोल्यांनी सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये शंकरराव काळे